फ्रीजमध्ये हे 10 पदार्थ कधीही ठेवू नका. नमस्कार मैत्रिणींनो, तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी आज तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघावा, कुठेही स्किप न करता. आणि व्हिडिओ जर आवडला तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला या गोष्टी माहीत होत्या का? चव, पोषण मूल्य आणि गुणवत्ता टिकवण्यासाठी हे पदार्थ फ्रीज बाहेर ठेवणे योग्य असते. त्यातील पहिला पदार्थ म्हणजे टोमॅटो. फ्रीजमध्ये टोमॅटो ठेवल्यास त्याची साल मऊ पडते आणि नैसर्गिक चव कमी होऊ शकते. 2. बटाटे. थंड तापमानामुळे त्यातील स्टार्च साखरेत रूपांतरित होतो, त्यामुळे चव आणि पोत बदलू शकतो. 3. कांदे. फ्रीजमध्ये ओलाव्यामुळे कांदे हे मऊ पडू शकतात आणि लवकर खराब होतात. 4. केळी. केळी या फ्रीजमध्ये ठेवल्यास साल काळी पडते आणि फळाची गुणवत्ता कमी होऊ शकते. 5. मध. मध हे फ्रीजमध्ये ठेवल्यास मध घट्ट होतो आणि वापरण्यास अडचण येते. 6. लसूण. फ्रीजमधील ओलाव्यामुळे लसूण अंकुरित होऊ शकतो किंवा त्याची चव बदलू शकते. त्यानंतर 7 नंबरचे आहे कॉफी. कॉफी फ्रीजमधील इतर पदार्थांचा वास शोषून घेते, त्यामुळे तिचा सुगंध आणि चव कमी होऊ शकते. 8 नंबर ब्रेड. फ्रीजमध्ये ब्रेड ठेवल्यास ब्रेड लवकर कोरडा आणि कडक होतो. 9. कलिंगड. संपूर्ण कलिंगड फ्रीजबाहेर ठेवणे चांगले असते, मात्र कापलेले कलिंगड झाकून फ्रीजमध्येच ठेवावे. 10. शेंगदाणे. फ्रीजमधील ओलाव्यामुळे शेंगदाणे नरम पडू शकतात आणि चव बदलू शकते. लक्षात ठेवा, ताजे पदार्थ योग्य तापमानात साठवल्यास त्यांची चव आणि पोषण मूल्य अधिक काळ टिकते. टिप: कापलेले किंवा शिजवलेले पदार्थ मात्र अन्न सुरक्षिततेसाठी फ्रीजमध्येच ठेवणे आवश्यक असते. अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.